सर्वांना नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डाएट कसं निवडायचं त्याबाबतची माहिती पाहिली. जरी डाएट व्यवस्थित असेल तरी जेवणाच्या वेळाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेवणाच्या वेळा किती महत्त्वाच्या आहेत, जेवणाच्या वेळा पाळणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. आपण घेत असलेल्या आहारामधले घटक जितके महत्त्वाचे आहेत तितक्याच महत्त्वाच्या असतात आहार घेण्याच्या वेळा. केवळ वेळा पाळण्यानं पोषणापासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. या वेळा कशा पाळायच्या, कोणत्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या याबाबतचे काही मंत्र लक्षात ठेवू. सकाळचा नाश्ता. सकाळी नाश्ता नेहमी भरपेट करा. सकाळचा नाश्ता हा जितका वेळेत असेल आणि त्यात जितके वैविध्य असेल तितका तुमचा दिवस ऊर्जादायी आणि आनंददायी जातो. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याआधी नाश्ता करा आणि नंतर चहा कॉफी सारख्या पेयांचा आस्वाद घ्या. नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, थालीपीठ, आंबोळ्या असे पारंपरिक पदार्थ असल्यास जास्त उत्तम. नाश्त्याबरोबर एखादे फळही नक्की खा. किंबहुना सकाळी उठल्यानंतर एखादे फळ खाऊन नंतर नाश्ता असा क्रम ठेवल्यासही उपयुक्त ठरू शकतं. एक मात्र खरं की सकाळी उठल्यानंतर नाश्त्यापर्यंत फार वेळ घालवू नका. त्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे आपलं दुपारचं जेवण. नाश्त्या इतक्याच दुपारच्या जेवणाच्या वेळा पाळणं फार गरजेचं असतं. आपल्या शरीरात पचनविषयक स्त्राव हे विशिष्ट काळापर्यंतच असतात आणि ते या काळात जास्त वेगाने वाहत असतात, पाझरत असतात. त्यामुळे त्यांचा योग्य उपयोग होण्यासाठी आपण दुपारचं जेवण वेळेत करणं हे फार महत्वाचं आहे. दुपारचं जेवण लांबवलं तर नंतर पित्ताचा त्रास होऊ शकतो. दुपारच्या जेवणात आपण ताकासारख्या घटकांचा समावेश केला तर पित्ताचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होते. यानंतर येतात सायंकाळचे स्नॅक्स. दुपारच्या जेवणानंतर आपण एकदम रात्री जेवत असल्यानं मधल्या वेळात काहीतरी नक्की खाल्लं पाहिजे. स्नॅक्स मधला छोटासा पदार्थ, फळं अशा गोष्टी नक्की खा. सायंकाळी फक्त चहा पिल्यास चांगला परिणाम होत नाही. मखाना यासारखे पदार्थ आपण सायंकाळच्या स्नॅक्स मध्ये नक्की घेऊ शकतो. यानंतर रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवण आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा भाग असतो. अनेक जण रात्री खूप उशिरा आणि जास्त जेवतात, त्यामुळे ते अन्न अंगी लागत नाही आणि शरीरावर एक प्रकारचा ताण येतो. रात्रीचं जेवण झोपेच्या वेळेच्या आधी किमान 2 तास तरी असलं पाहिजे. त्यामुळे हे जेवण झाल्यावर शरीराला ते जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. हे जेवणही डाळ खिचडी, भात, सूप असं किमान असावं. रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका, त्यामुळे आपल्या शरीराला विश्रांती मिळत नाही. झोपेतही अन्न पचवण्याचं काम शरीराच्या यंत्रणेला करावं लागतं आणि त्यामुळे आहारातले घटक पोषणासाठी उपयोगी पडत नाहीत. आदल्या रात्री उशिरा जेवल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी आळसावल्यासारखे वाटते, हेही तुम्ही अनेकदा अनुभवले असेल. त्यामुळे रात्रीचे जेवण सहसा लवकर करावे आणि जेवणाच्या वेळा पाळून निरोगी व उत्तम आरोग्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद.